50 ते 55 लाख रुपये खर्च करून तुम्ही जर स्कोडा कोडियाक घेतली तर ह्या गाडीमध्ये असे काही फीचर्स आहे ना ते टोयोटा फॉर्च्युनरचं सोडा ह्या बजेटच्या कुठल्याच गाडीमध्ये मिळत नाही. पहिलं फीचर आहे डोअर प्रोटेक्टर शील्ड. ही तुम्ही पाहू शकता आणि ही आहे ना ज्यावेळेला तुम्ही गाडी ओपन करता शेजारी कुठे गाडी असेल ही चांगल्या पद्धतीने प्रोटेक्ट देखील करतं. दुसरं फीचर आहे ह्या गाडीमध्ये अम्ब्रेला होल्डर सुद्धा देण्यात आलेला आहे. इथे डेडिकेटेड अम्ब्रेला देखील तुम्ही ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही हे डोअर क्लोज करता त्यावेळेस हे डोअर प्रोटेक्टर शील्ड आतल्या साईडला जातं. आहे की नाही सिम्पली क्लेवर फीचर. फ्रंट डोअर प्रमाणेच इथे रिअर डोअरला सुद्धा हे शील्ड जे आहे ते देण्यात आलेले आहे. प्लस इथे जर पाहिलं तर सेकंड रो मध्ये जे चाइल्ड लॉक आहे ते इथे देण्यात आलेलं नाही. तर ते कुठे आहे तर ते देण्यात आलेले आहेत इथेच. तुम्ही बटन थ्रू मागचे डोअरचे जे चाइल्ड लॉक आहे ते इथनं लॉक अनलॉक करू शकता. तुम्हाला गाडीमध्ये डॅश कॅम बसवायचा आहे. डॅश कॅम आपण नॉर्मली इथे बसवतो. त्याला डेडिकेटेड टाइप सी जी पोर्ट आहेत ही सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. नवीन स्कोडा कोडियाकचं इंटेरियर तुम्हाला असं काय पाहायला भेटतं. इथे जर आपण सेंटर कॉन्सोल मध्ये जर पाहिलं 2 कप होल्डर नाही तर कप होल्डर 4 होऊन जातात. 3 डायल देण्यात आलेले आहे. बट ही मिडलची जी डायल आहे ना ही इंटरेस्टिंग आहे. ही फक्त तुम्ही अशा पद्धतीने जर क्लिक केली तर व्हॉल्यूम तुम्ही कमी करू शकता, वाढवू शकता. टेरेन मोड इथनं तुम्ही सेट करू शकता आणि एसीचा जो फॅन आहे तो इथे सिलेक्ट करू शकता. सो मल्टी फंक्शनल डायल तुम्हाला इथे मिडलला मिळून जाते. ह्या गाडीमध्ये तुम्हाला ऑटो पार्क असिस्ट असं जे फीचर हे देखील देण्यात आलेले, ज्याच्यामध्ये गाडी ऑटोमॅटिक जे आहे ते पार्किंग स्पेस शोधते आणि तिथे ऑटोमॅटिक जे आहे ते तुम्ही गाडी पार्क देखील करू शकता. सेकंड रो मध्ये जर पाहिलं आपण तर इथे आर्मरेस्ट आहे आणि इथे 3 कप होल्डर तुम्हाला मिळून जातात. फ्रंट साईडला 4 आणि इथे 3 असे 7 कप होल्डर मिळून जातात गाडीमध्ये. कारण की गाडी जर पाहिली तर 7 सीटरच्या ऑप्शन मध्ये येते. बट थर्ड रो मध्ये जर पाहिलं तर जास्त काय स्पेस जो आहे तो तुम्हाला इथे मिळणार नाहीये. प्लस माझं जे फीचर होतं जुन्या कोडियाक मध्ये इथे जे नेक प्रोटेक्टर आहे ना ते याच्यावर काही इथे साईडला जे सपोर्ट येतो असायचं. त्यामुळे ऑन दी वे ज्यावेळेस आपण थोडे थकलेलो आहोत मागे बसलेलो होतो अशा पद्धतीने तुम्ही आपण आराम देखील करू शकत होतो. पण ते फीचर या गाडीतून काढून टाकण्यात आलेले. तर मित्रांनो ही आहे नवीन स्कोडा कोडियाक जी की भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. ॲडासचे फीचर सुद्धा गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत. या गाडीचा फुल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे. तिथे जाऊन तुम्ही प्रॉपर डिटेल रिव्ह्यू पाहू शकता. धन्यवाद.